आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे मकर संक्रांती. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन ऊर्जा आणि गोड आठवणींचा सण. तर हो, तुम्हालाही पतंग उडवायला आवडत असेल, तिळगुळ खायला आवडत असेल आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला आवडत असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी शिवम राऊत तुम्हा सगळ्यांना मनापासून या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या ब्लॉगमध्ये फुल धमाल असणार आहे. पतंग, तिळगुळ आणि खूप काही पॉझिटिव्ह वाईब्स, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणार आहोत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेडी किती आणलास? हे बघा गाईज, आज आहे मकर संक्रांत आणि त्यासाठी इथे एक एवढी रीळ आहे आणि तिथे एक आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. तेवढी रीळ हे करून पतंग उडवायला जायचं. इकडे राज, श्री, तुम्ही दोघांनी जाऊन पतंग आणला ना? कुठं आहे पतंग? कुठं रे? अच्छा, दोन आणलेले आहेत. पतंग उडवायला का नाही कोण? चालू आपण करायचं. काय इकडे आहे, काय बघ इकडे आहे काय? अजून कुठं आहे? अगोदर टी शर्ट अजून रीळच गुंडाळत आहेत. हे बघा, संपते का नाही आज ही रीळ? आत्ता तर कुठे एक एक पण झाली नाही तुझी. 3 किलोमीटर. किती? 3 किलोमीटर. आणखी एक आहे, ही एक 3 किलोमीटर, ती एक 3 किलोमीटर. आणि मांजा कडक बंद झालाय. का बंद झालाय? बॅनर. अच्छा, हे पक्ष्यांमुळे ना. आत्ता पण फक्त हे रीळ आणले, धागा 2 आणलेत, कारण की मांजा जो आहे आता बंद झालाय. कारण की मांजामुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम होतोय पक्ष्यांना म्हणा या माणसांना. मागे काही इन्सिडेंट्स पण झाले होते ना, गाडी चालवताना टू व्हीलरवाल्यांचा गळ्याला अडकलेला, असे भरपूर काही इन्सिडेंट्स आहेत. त्यामुळे जो काचाचा जो धाग्याचा मांजा असतो ना, तो कडक जो कार असतो तो बंद केलाय. आता फक्त हे धागे आहेत. आता 2 धागे आणले श्रीने, ते आपण त्याला फिरकीला गुंडाळून घेऊयात. आपल्याकडे फिरकी नाही आहे, आपण बॉटलचा यूज करतो. तर हे झाले की आपण हे पण त्याला कंटिन्यू करूयात. इकडे राज शेट आहेत आणि याला सूत्र बांधून घेऊयात. सूत्रच म्हणतात ना? हा, विसरलो बाबा मी. श्लोक आणि सोनू आलेला आहे. पतंग आणला नाही का तुम्ही? फक्त उडवायला का? फुकट कामाला वाटते अभि इथे. सोम कुठं आहे? खाली असली बोलवा का सोमला? इकडे एक पतंग. बांधून आता बांधून 50 रुपये दिले. काही झाला कॅमेरा माझ्या. तोडलास तर भेटत ना, तुला तोडतोय. 100 तर येतो. अर्धा घंटा लागला तर लई गर्दी आहे ना आज, मकर संक्रांतीमुळे गर्दी होती कंटिन्यू. बारके पोरं रडला त्या खिंडीमध्ये. कशामुळं? शाबास बेटा, हंग दिया. इथंच फाडशील पतंग नाही तर. असं अशी पण झाला आपलं. अरे 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 अरे, इथून इकडे उडते पतंग. त्याला हपक द्यावं लागतंय. हवा पण नाही. तोडतंय तोडतंय. तुटला 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 तुटला. चुकीचं बांधलंय श्रीने. बांधल्यावर नसते दादा, उडते की बांधायचं काय नसते. मेन त्याच्यावर तर राहतंय. फेल. हो हो, अशापैकी श्रीने उडवलेला आहे. काय झालं? अच्छे, कबूतर का? इथं कबूतर आहे काय? दिसतंय इथे कबूतर बसलं. हा कबूतर आहे. कुठे गेला? ते आहे ना हा मुलगा. अच्छा आहे. पोरं उडवत आहेत.
आणि आपला पतंग गेलेला आहे वरती. वर घे. हवा कमी आहे, खाली जाईल ना पतंग. आज हवा कमी आहे. शेट आपले दुसरे आहेत, पतंगाचं मेजरमेंट घेऊन त्याला सूत्र बांधायचा प्रयत्न करतायत. तो वाला पतंग हवा नसल्यामुळे उडत नाही आहे. राज ट्राय करतोय, खूप वेळ झाला ट्राय करतात. आता वर गेला होता पण लगेच खाली आला. बघितलं, हवाच नाहीये, बिलकुल हवा नाहीये आज, पतंग गेल्यावर हवा. उडतच नाहीये. आणि पतंग खाली गेल्यावर हवा. काय माहिती आज एवढा मकर संक्रांतीचा असून पण लोक एक पण पतंग दिसत नाही. तर आम्ही जेव्हा लहान असायचो ना तेव्हा मकर संक्रांतीला असं आकाशात भरपूर कंटिन्यू पतंग दिसायचे, भरपूर एवढे मोठे. आणि आज बघा आपली विलुप्त होत चाललेली संस्कृती. कोण आहे? सोहम. हा बघा, कुठे गेला होतास रे? आमच्या राज शेटची नवीन टेक्निक बघा. हवा नाही, पूर्ण खाली सोडलाय पतंग आणि इथून आता वरती घेतोय. अरे एवढ्यावरूनच जर वर जाय ना तर तेवढ्या खालून वर कसा जाईल सांग? उडव उडव उडव. श्री शेट आमचे अर्धा घंटा झाले एक सूत्र बांधतायत. ते एकदम व्यवस्थित उडला पाहिजे काय. खाली एक सीडी आहे, ती घेऊन ये सोनू. चलो रेडी आहे, चलो. तर इथे तर हवा नाही, थोडं अजून वरती जाऊया, तिथे वरती टावर वरती, आणि तिकडनं ट्राय करूयात उडवायचं. टावरवर जाण्यासाठी सीडी आणलेली आहे सोनू. आणि ए थांब थांब, मी तिला नको मारू, आत जर घेऊन ये. उभी कर उभी कर. हा ठेवी तर इथे लाव. तर इथून आता वरती टावर वरती जाऊन तिथून ट्राय करूयात. मे बी तिथून उडेल, कारण की थोडंसं हाईट आहे आणखी, तर हवा भेटेल आपल्याला उडण्यासाठी. श्रीने पतंग उडवलेला आहे अशा प्रकारे वर टावरवर जाऊन. आणि इकडे राज शेटचा अजून खालीच आहे, उडतच आहे. वेलकम कन्हैया सर, वेलकम. धन्यवाद. आता हळूहळू जॉईन होत आहेत आपल्याला, येत आहेत पोरं. आणि फायनली आज एक पतंग दिसलेला आहे खूप वेळाने. मे बी हळूहळू सुरू होतील, कारण की आपणच लवकर उडवायला सुरू केलाय पतंग. या दोघांची तिथं जुगलबंदी चालू आहे बघा. इकडे राज, इकडे श्री. हे दोघेच एकमेकात भांडताय सोबत. इकडे श्री. इकडे फुल फुल ढील देत. हवा नाहीये, दोऱ्याची लेवल बघा, हे बघा दोऱ्याची लेवल, हे बघा दोरा दिसतोय की नाही. आणखी एक पतंग दिसलेला आहे काय, ते बघा दिसतो. श्याम आणि ह्या त्यांचा पतंग उडवतायत, ट्राय करतायत. आता बघू, त्यांच्या वर आले की त्यांच्यासोबत घेऊयात आपण जुगलबंदी. तो बघा किती लांब गेलाय. श्रीने उतरवला का रे? हा का उतरवलास? थांब ना, मग थोडं येतात लगेच. सोनू शेट फिरकीला गुंडाळत परत लपेट राय.
आणि राज आणखी हवेतच आहे. काय म्हणला? हा ठीक आहे. लागला आपला साधा मांजा आहे गाईज, रेग्युलर रीड. आणि ह्याचा मे बी मांजा आहे शार्पवाला, तो आपल्यासोबत हे घ्यायचा बघतोय. ए मांजा आहे ना तुझ्याकड? मांजा आहे ना? बघितलं, मांजा आहे त्याचा. आणि राजने भीतीने पतंग ह्या साईडला घेतलेला आहे. हा? मांजा भेटलाच नाही तर नाही म्हणला अवेलेबल. जवळ आलेल्या आपल्या पतंगच्या आणि राज शेठ उतरवत आहेत पतंग भीतीने, कारण की आपल्याकडे नाहीये मांजा. उतरत नाहीये, त्याच्यापासून लांब जातोय आणि तो जवळ जवळच येतोय. झालेला आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे दोघांची लागलेली आहे मस्त पैकी. दोघं ढील सोडतायत आणि मला असं वाटतं की आपलाच पतंग जाणार आहे. आणि कटला गेला. आणि एक आपला फेल झालेला आहे. फेल नाही, आपल्याकडे मांजच नव्हतं तर ऑब्विस गोष्ट आहे की त्यांचाच हे आहे, आपलाच कटणार होता. आता राज शेठला इगोवर लागलेली आहे. राज शेठ आता मांजा घेऊन येऊ म्हणतायत. माझ्या हातात राहिली असते ना भाई, असं आधी नव्हतं. मग घ्यायचा ना तवाच. वा बोल बच्चन माणूस. उडवायला उडू द्या म्हणलं. इकडे घाला बघ. कापून दाखव इकडे. ए, 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 ए. हे बघा इथे पण उडवत आहेत. हळूहळू पतंग येत आहेत गायच. बघूया आपण आता किती येतील पतंग वगैरे. हे बघा गायच, पूर्ण क्लाउडी हे झालं. लांब एकदम क्लीन आहे आणि आपल्या डोक्याच्या वरच पूर्ण असं वाटतं की पाऊस येईल थोड्या वेळामध्ये. वातावरण पूर्ण हे पावसासारखं झालंय. आणि आत्ताच 1 ते 2 वाजलेत फक्त आणि 2लाच हा हाल आहे. बघू, आय होप पाऊस नाही पडला पाहिजे. श्रीला उतरू देत नाहीयेत. पडशील पडशील, मागच्या टाकीलाही करशील, परत त्याचं लिकेज काढावं लागेल. राज शेठ श्री शेठला उतरू देत नाहीयेत. 2 वाजले बेटा, आता दुकानी जाणार आहेस का? पाऊस पडत आहे, पाऊस पडत आहे. हे बघा हे बघा पूर्ण पाऊस पडत आहे. पाण्याचे थेंब येतात. आत्ताच उडवायला सुरू केले होते मकर संक्रांतीचे पोरं आणि उडवतानाच पाऊस सुरू झालेला आहे. येणारच का नाही खाली? हा तुझ्यासाठी थांबला एखाद्याला उडी मारला असतो मी येऊन उडी मारून दाखवू का श्री? मारुडी चल. पाऊस सुरू झालाय, आपण खाली जाऊयात. आणि इकडे बापरे कपडे सुकत घातलेत. आई एकटीच आहे, आपण जाऊ खाली कपडे काढू. चल रे उतर लवकर. पाऊस येतोय, आई एकटीच आहे, कपडे काढू. वाळलेत का नाही कपडे? हा पिवळ्या दोऱ्याचे तर काढू. काढून तिकडे ठेवू का? पाऊस येत आहे बघ. सगळे चिटकून बसलेत कपडे. एवढे कपडे आहेत काही, भरपूर आहेत. पटपट आपण काढून घेऊयात. गाईच आज मावशी येते. मकर संक्रांतीमुळे आज आली नाही, नाहीतर तीच असते.
पाऊस आल्यावर इथे वाळू सुकत घालण्यासाठी आपण असं केलं इथे. तर बाहेर पाऊस चालू आहे, तर हे कपडे आता परत इथे सुकत घालूया. झालं का? अचानक पाऊस आला खूप मोठा. मला वाटलं होतं पाऊस येईल म्हणून. आधीच आपण कपडे काढून घेतले होते. अजून थोडे आहेत, भैया आणि आई आहे, कपडे घेऊन येत. काय पाऊस आला एकदम बाबा. सगळे पोरं मूड ऑफ करून गेलेत, इकडे पतंग वगैरे ठेवून गेलेत. अचानक पाऊस आला. हो गाईज, आत्ताच पाऊस आला होता आणि आत्ता लगेच थांबलाय. उगाच पाऊस आला आणि विनाकारण ओलं करून गेला सगळीकडे. आणि हे बघा, आत्ताच किती वेळाने आम्ही वेट करत होतो की कोणीतरी पतंग उडवायला येतील. आणि जसं पतंग उडवायला सुरू केलं, जसं पतंग दिसायला लागले, तसा अचानक एकदम पाऊस आला. सगळ्यांचा डिसमूड झाला आहे. आता सगळे खाली गेलेत आणि काही पतंग उडवत होते ते पण आता दिसत नाही आहेत. पाऊस यायला नाही पाहिजे होता. सगळ्यांचा मूड ऑफ झाला आहे. आणि पाऊस येऊन काय अर्धा घंटाच पाऊस चालला आणि परत शांत झाला. तर काय अर्थच नाही आहे पावसाचा. तर बघूयात आता, अजून थोड्या वेळाने आपण ट्राय करूयात कोण दिसतं का पतंग उडवताना, आणि मग परत आपण एकदा पतंग उडवूया. पाऊस आला आणि काय सगळे पोरं खाली आले पतंग उडवताना. तू याव का नाही रे? किती वेळ झाला? इकडे तयारी चालू आहे, पुरणपोळी. नवीन वर्षाची साफसफाई का? हा, हळदी कुंकूची तयारी. मकर संक्रांतीची सगळं सजवत आहेत व्यवस्थित, फुलं वगैरे लावून. घेवर खाऊयात, घेवर. तुला खायचं नाही का? आवडलं नाही. काय आणलं तुम्ही? कधी आणली? चला गणूच्या घरी जेवायला चल. त्याला गणूच्या जेवायला. का बरं? नाही बनवलं, पुरणपोळी नाही बनवली का? संपलं मन बनवलेलं. आम्ही त्या पप्पांनी सगळं पोट भर खाऊन आणि आम्हाला पाहिजे. आता आम्हाला माहित नाही, जा मम्मीला चला चला रे, चला चला चल गणू, घरी घेऊन चला आम्हाला, चल. तुला साडी घाल म्हणतो होतो, साडी घालायला काय प्रॉब्लेम आहे? खाऊ घाल सगळ्याला तिकडं कानात. साडी घाला का? सगळे साड्या घालून तू बघी असली साडी आहे का? इकडं बघ ही, हो का? आणि हे बघा आमची आई. 7 वाजले, सगळ्या बायका घरी येलेत आणि तू अशाच साडीवर राहा. पटकन काय तर घाल ना चांगलं. तर आता आपण जेवण करूयात. भाजी मस्त आणि मेन पोळी, पुरणाची पोळी, दूध वगैरे आहे. जेवण करून घेऊयात गाईज. ही आमची लक्ष्मी घरची मशीन वगैरे, आणि आमची आई इकडं मशीन आहे. त्यांना पूजा वगैरे करून नारळ फोडून घेऊयात. अरे दादा रे, फ्रिज में तो बहुत पावर है रे, मुझे लगा नहीं था रे। जिम बिना जिम जाके इतनी पावर है क्या रे किसमें रे?
मेरे दादा मेरे खाली पडा ना पुढे सगळं थांब ना थांब. उभं कुठले ना बनावी बघ. काय मध्ये सारखी मध्ये असं तेव्हा उभं म्हणते त्याला हो की मोठ्या लक्षात आहे भाषा नारळ बघा, नारळ बघा काय कसा फुटलाय. पूर्ण त्याचं वरचं कवचच निघालंय, फक्त तेच फुटलंय. आणि आता ग्लासात पडवलं आता नाही ओ यंग मॅन पॉवर कसा असं उभं. दादा शुभ निघाला, दादा शुभ निघाला आहे. हॅपी, अरे लाईट मध्ये तर हॅपी मकर संक्रांती, हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना सगळ्यांना. हे सगळे आमचे मिनी सबस्क्रायबर आहेत. सगळ्यांना आहे बघा हॅपी मकर संक्रांती घ्या, हॅपी मकर संक्रांती, हॅपी मकर संक्रांती, हॅपी मकर संक्रांती, हॅपी मकर संक्रांती आणि हॅपी मकर संक्रांती आणि हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती या. थँक्यू तुला पण. अरे आरोही राहिली इकडं. आरोही कुठं होतीस तू? हॅपी मकर संक्रांती आरोही. थँक्यू तुला पण. हे आमच्या सोहम सेटला. बाय. माझ्याकडून पण घ्या बघा. हॅपी मकर संक्रांत, हॅपी मकर संक्रांत, हॅपी मकर संक्रांत. तर हा होता मकर संक्रांतीचा दिवस. तिळगुळाचा गोडवा, पतंगाची मजा आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ हेच खरं सुख आहे. तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.